नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हॅल्यूम आणि सरफेस एरिया, घनफळ आणि पृष्ठबळ या चॅप्टरविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण व्हॅल्यूम म्हणजे काय, घनफळ म्हणजे काय हे बघूया. जर इथे सोप्या भाषेत मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे, एखाद्या वस्तूमध्ये किती जागा आहे व किंवा मावते त्याला आपण घनफळ असे म्हणतो. जसं की उदाहरणार्थ आपण इथे मी एक बॉक्स घेतलेला आहे. या बॉक्समध्ये किती जागा आहे हे काढणे म्हणजे काय, घनफळ होय. हे काढणे म्हणजे घनफळ आहे. बघा हे बॉक्स आहे, या बॉक्समध्ये ह्या आतमध्ये किती जागा असेल, जागा असेल हे काढणे म्हणजेच घनफळ. तर बघा उदाहरणार्थ इथं मी काही पुन्हा उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. एक्झाम्पल बघा, पाण्याच्या टाकीत किती पाणी भरू शकते किंवा मावते हे काढणे म्हणजे व्हॅल्यूम म्हणजे घनफळ होय. बॉक्समध्ये किती वस्तू मावतील, एखाद्या बॉक्समध्ये, हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये किती वस्तू मावतील हे काढणे म्हणजे घनफळ होय. बघा इथं त्या एक्झाम संदर्भात काही चित्र दिलेले आहे मी. बघा वॉटर टँक, ही एक वॉटर टँक ही सिलेंडर टाईप आहे आणि ही बॉक्स दिलेला आहे. बघा हा बॉक्स ह्या टाकीच्या पाण्यामध्ये किती पाणी बसेल हे काढणे म्हणजे व्हॅल्यूम. ह्या बॉक्समध्ये किती जागा असेल, ह्या बॉक्समध्ये किती वस्तू मावतील म्हणजे घनफळ काढणे होय. तुम्हाला कळालं असेल. आता घनफळ काढल्यानंतर युनिट देणं खूप आवश्यक असतं. आता ते युनिटाविषयी मी संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया. एस आय युनिट बघा, व्हॅल्यूम काढण्याचे एस आय युनिट घनमीटर आहे. आता घनमीटर आपण M³ असं म्हणतो किंवा क्युबिक मीटरसुद्धा म्हणू शकतो. लहान प्रमाणासाठी आपण सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर असे लिहितो व लिटर बी असे लिहितो. लहान प्रमाणासाठी आपण सेंटीमीटर क्यूबसुद्धा लिहू शकतो. हे लहान प्रमाण आहे. मग 1 लिटर, जर 1 लिटरचे प्रमाण 1 लिटर बरोबर 1000 क्युबिक सेंटीमीटर असते, याला आपण क्युबिक सेंटीमीटर असे म्हणतो. म्हणजे 1 लिटर हे कुणाच्या समान असते, 1000 सेंटीमीटर क्यूबच्या समान असते. तसंच 1 मीटर क्यूब बरोबर 1000 लिटर असते. 1000 लिटर 1 मीटर क्यूब. मग 1 मीटर क्यूब बरोबर 1000 लिटर असते. जसं की तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व केले. आता सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जर एक्झाम्पलमध्ये ॲन्सरमध्ये 5 मीटर क्यूब आले आणि तुम्हाला जर ॲन्सर लिटरमध्ये काढायचं असेल तर कशाप्रकारे काढता येईल, तर बघा इकडं मी काही एक्सप्लेन दिलेलं आहे. बघा 1 मीटर क्यूबचं लिटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर कशाप्रकारे करायचं बघा. तुम्हाला माहीत असेल 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असते. आता इथं मीटर क्यूब आहे, याचा अर्थ काय होतं बघा, 100 गुणिले 100 गुणिले 100 हे 3 वेळेस करायचं, कारण मीटर क्यूब आहे. 100 गुणिले 100 गुणिले 100 केल्यानंतर भागिले आपल्याला 1000 करायचं. 1000 केल्यानंतर इथे बघा 0 0 0 काय होईल, कट होईल. 3 वेळेस शून्य, वरचे 3 आणि खालचे 3 शून्य कट होईल. आता कट झाल्यानंतर 100 गुणिले 10 इथे उरतात. या उरलेल्या संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटतं, 1000. म्हणजे 1000 लिटर 1 मीटर क्यूबचे 1000 लिटर होतात. मग 5 मीटर क्यूबचे किती होईल, 5000 लिटर. खूप सोपं आहे. तर सर्वप्रथम बघा, तसेच आपण इथं 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर क्यूब असते, हे आपण वरती बघितलं जायचं. आणि 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 क्युबिक सेंटीमीटर बरोबर 1 ml असते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. धन्यवाद.